नमस्कार मित्रांनो, आज आपण गणित या विषयाचा अपूर्णांक हा घटक बघणार आहोत. आता हा घटक स्कॉलरशिप, नवोदय तसंच MTS 4थीचा वर्ग, MTS 5वीचा वर्ग यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर आपण अगदी बेसिकपासून आज अपूर्णांक शिकणार आहोत. अगदी तुम्हाला अपूर्णांक म्हटलं काहीही येत नाही तरीही घाबरायची गरज नाही. आपण संपूर्ण अपूर्णांक अगदी बेसिकपासून तर हाय लेवलपर्यंत शिकणार आहोत. ओके, ठीक आहे. तर मुलांना अपूर्णांक, आता अपूर्णांक म्हणजे असे असतात, तुम्ही बघितले असणार है ना. याला म्हणतात अपूर्णांक. वर एक संख्या, खाली एक संख्या. ओके, तर आता आपण समच्छेद अपूर्णांक बघूया. पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगते. आता याचं वाचन तर अगदी सोपं आहे मुलांना. तर याला आपण काय वाचणार आहे, 2/8, 5/8 किंवा याला जर आता तुम्ही इंग्रजीमध्ये वाचायचं म्हटलं तर 4/8, 7/8. ओके, तर हे अगदी सोपं आहे. हे तर म्हणजे अगदी लहान मुलांनासुद्धा येत असतं. आता आपण बघूया समच्छेद अपूर्णांक. समच्छेद म्हणजे काय. आता इंग्लिशमध्ये आपण जी वरची संख्या आहे तिला न्यूमेरेटर आणि खालची संख्येला डिनोमिनेटर म्हणत असतो. तसंच मराठीमध्ये आपण वरच्या संख्येला अंश आणि खालच्या संख्येला छेद म्हणत असतो. मग आता समच्छेद बघा, आता इच्छातच सगळं आहे. सम म्हणजे सारखेपणा, ह्या छेदांचा असलेला सारखेपणा आलं. सगळ्या अपूर्णांकाचे जे छेद आहे बघा, इथं 8 आहे, इथं 8 आहे, 8 आहे, 8 आहे, म्हणजे सारखे छेद असलेले अपूर्णांकांना आपण समच्छेद अपूर्णांक म्हणत असतो. आता पुढं बघा, समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. आता आधी तुम्हाला समच्छेद अपूर्णांक समजले. 2/8, 5/8, 4/8 आणि 6/8. जसं इंग्लिशमध्ये वाचायचं म्हटलं 2/8, 5/8, 4/8, 7/8. आता या समच्छेद, आता हे समच्छेद यांचे छेद समान आहे, डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे समच्छेद. आता पुढे बघू आपण समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. आता यातून आपल्याला ओळखायचं आहे लहान अपूर्णांक कोणता, मोठा अपूर्णांक कोणता. तर मग आता त्यासाठी समच्छेद असल्यावर तर फार सोपं, अगदी सोपं, साधं आपलं संख्यांचा आपण लहान मोठेपणा बघतो तसं अगदी समच्छेद अपूर्णांकाच्या लहान मोठेपणामध्ये असतं. ओके, कसं ते बघूया. आता बघा, एका बाजूला दिलेला आहे 4/9 आणि हा बॉक्स दिला. हा बॉक्स याच्यासाठी का, आपण जी लहान मोठेपणाची चिन्ह करतो त्याच्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला दिला आहे 2/9. 4/9, 2/9. आता बघा मुलांना, 9, 9 दोघं बाजूला काय आहे, सेम आहे. छेद कसे आहे, सेम, समान, समच्छेद आहे. हे अपूर्णांक काय आहे, दोघं समच्छेद आहे. तर त्याच्या अंशाकडं बघायचं. बघा, जर छेद समान आहे तर बघायचं काय, अंशाकडे. अंश, जो अंश मोठा, समच्छेद अपूर्णांकामध्ये जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ओके, म्हणजे इथं काय आला, 4/9 मोठा आला. आता हे तर सेम आहे ना, डिनोमिनेटर सेम आहे, मग आपण न्यूमेरेटरकडे बघितलं, जो न्यूमेरेटर मोठा तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे, मग आता हे तुम्हाला जमेल 12/17 किंवा 12/17 आणि 15/17. ओके, आता यामध्ये 17 तर दोघं साईडला समान आहे, मग 12 आणि 15, मग कोणती संख्या मोठी, तर आपण सहज सांगतो का 15, म्हणून 15/17 हा मोठा अपूर्णांक. इथपर्यंत व्यवस्थित लक्षात आलं. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय आणि त्याच्यातला लहान मोठेपणा. आता लहान मोठेपणा ओळखता आला तर पुढची पायरी काय असते आपली, तर चढता आणि उतरत्या क्रमाची. ओके, मग समच्छेद अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम. आता जर आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कळाला म्हणजे आपण चढता आणि उतरता क्रम लागलीच समजू शकतो. ओके, आता ही अपूर्णांक दिली बघा, ही पण सारी समच्छेद आहे. 3/8, 5/8, 1/8, 6/8 आणि 2/8. 2 आहे, 2/8. ओके, आता ही काय आहे, समच्छेद. यांचे छेद सारखे आहे म्हणजे डिनोमिनेटर सेम आहे. ओके, मग आता आपल्याला चढता आणि उतरता क्रम घ्यायचा आहे. मग आता चढत्या क्रमात आधी काय येत असतं, तर चढता क्रमामध्ये सर्वात आधी येत असते लहान संख्या, मग थोडी मोठी, मग थोडी मोठी आणि मग त्यापेक्षा मोठी.
अशा अजून असतील तर मोठी 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 पुढे होत जाते. म्हणजे काय आहे, हा क्रम असा वर 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 चढत जातो. ओके, ठीक आहे. तर मग आता मला एक सांगा, छेद सारखे आहे, आपण लहान मोठेपणा बघायला काय बघणार आहोत मग? अंश. म्हणजे डिनोमिनेटर सेम असताना आपण न्युमेरेटरकडे, अंशाकडे, अंश म्हणजे न्युमेरेटर अंशाकडे बघत असतो. तर बघा, 3/8, 5/8, 1/8, 6/8 आणि 2/8. सगळ्यात लहान कोणती संख्या आहे अंशामध्ये? बघा आता अंशामध्ये तर 1, म्हणून 1/8 हा आपण चढत्या क्रमात पहिल्या क्रमांकावर घेऊ, 1/8. ओके, मग आता 1 नंतरची पुढची मोठी संख्या 2/8. ओके, 2/8. त्यानंतरची 3/8. ओके, त्यानंतरची 3 नंतर 4 तर नाही, मग 5, 5/8. त्यानंतर 6/8. तर हा झाला आपला चढता क्रम. बघा, संख्यांचा लहान मोठापणा लक्षात आला का आपण चढता आणि उतरता क्रम सहज करू शकतो. ओके, मग आता चढत्या क्रमात आपण लावल्या. आता आपण पुढे बघू समच्छेद अपूर्णांकाचंच, पण आता उतरता क्रम. आता उतरत्या क्रमात मग काय येतं? अगदी याच्या उलट येत असतं. कशाच्या? चढत्या क्रमाच्या अगदी उलट येत असतं. जसं पहिले ते सगळ्यात मोठी संख्या, मग त्यापेक्षा थोडी लहान, मग थोडी लहान, मग आणखी लहान, आणि जर अजून लहान लहान असतील तर आणखी लहान लहान. म्हणजे हा क्रम खाली खाली नेत असतो संख्यांना. म्हणजे पहिले मोठी, मग लहान 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 होत जाते. ओके, मग आता मला सांगा, या संख्यांमधून आपल्याला जर उतरता क्रम लावायचं आहे तर सर्वप्रथम काय घ्यावं लागतं? तर मोठी संख्या. आत्ता डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे छेद समान आहे, तर अंशाकडं बघायचं आहे आणि मोठा नंबर मग 6. मग 6/8. सर्वप्रथम काय? 6/8. दुसरा नंबर काय येईल मग? 5/8. ओके, तिसरा नंबर काय येईल मग? बघा 3, मग 3/8. त्याच्यानंतर 2/8 आणि सगळ्यात शेवटी 1/8. इथपर्यंत लक्षात आलं? ओके, म्हणजे आपण आज काय शिकलो? तर सर्वात पहिले आपण शिकलो अपूर्णांकाची अगदी सुरुवात शिकलो. तर सुरुवातीला मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते. हे वाचन आपलं अगदी बेसिकला झालेलं असतं. 2/8, 5/8. ओके, हे येत असतं, म्हणून आपण डायरेक्ट समच्छेद अपूर्णांकांकडे वळलो. समच्छेद कळाले तुम्हाला? छेदसारखे. ओके, छेदसारखे असताना लहान मोठेपणा करण्यासाठी कशाकडे बघायचं? तर अंशाकडे. म्हणजे डिनोमिनेटर सेम असले तर आपण न्युमेरेटरकडे बघायचं. मग ठीक आहे, पुढे मग आपण तेच केलं, डिनोमिनेटर सेम होते, मग न्युमेरेटर बघितलं. जो न्युमेरेटर किंवा जो अंश मोठा त्याच्याकडं आपण हे चिन्ह केलं. हे माहिती आहे तुम्हाला लहान मोठेपणाचं? ओके, त्याच्यानंतर आपण समच्छेद अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम. बघा, संख्यांचा लहान मोठेपणा झाल्यावर लागलीच आपण चढता आणि उतरता क्रम समजू शकतो. मग बघा, साऱ्या संख्यांचे छेद समान आहे, म्हणून आपण संख्यांचे अंश बघितले. डिनोमिनेटर सेम असताना आपण न्युमेरेटर बघितले. मग न्युमेरेटर जो आता चढत्या क्रमामध्ये तुम्हाला माहिती आहे का? पहिले लहान संख्या घेतो, मग जो अंश लहान तो पहिले. समच्छेदमध्ये लक्षात ठेवायचं, ज्या संख्यांचा अंश लहान समच्छेदमध्येच ती संख्या मोठी, ती संख्या लहान. ज्या संख्यांचा अंश लहान ती लहान, आणि ज्या संख्यांचा अंश मोठा ती मोठी. ओके, मग आपण त्या क्रमाने लावल्या. पहिले लहान, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा आणि सगळ्यात मोठी. उतरत्यामध्ये तर मग आपल्याला माहिती आहे चढत्याच्या उलट क्रिया असते, विरुद्ध क्रिया आहे ना. ठीक आहे, मग म्हणून उतरत्या क्रमात पहिले 6/8, 5/8, 3/8, 2/8 आणि 1/8. ओके, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा टॉपिक घेऊया अपूर्णांकांचाच. जसं आपण आता चढता उतरता क्रम शिकलो तसंच ह्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला समजला? आणि त्यातला काय भाग तुम्हाला समजलेला नाही तो सुद्धा कळवा.
आपण तो पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. धन्यवाद.